कोणतंही वाटण न भाजता मस्त असा झटपट असा बनणारा आपला मटर पनीरची मी आज रेसिपी इथे बनवलेली आहे। हे मी रात्रीच्या जेवणासाठी केलेलं खूप छान असा मटर पनीरचा बेत झालेला, खायला खूपच मस्त झालेला। चला मग पटकन वळूया आपण आजच्या रेसिपीकडे। त्यासाठी मी इथे पाव किलो पनीर घेतलेला आहे। पनीरचे अगदी मोठे मोठे पीस घेतलेले आहे। तुम्ही पनीरची साईज तुमच्या आवडीनुसार म्हणजे छोटी मोठी करू शकता। त्यानंतर मोठे 3 टोमॅटो कट करून घ्यायचे आहे आणि 3 कांदे कट करून घ्यायचे आहे। आणि हे वाटण आपल्याला भाजायचं नाही आहे, डायरेक्टली मी हे मिक्सरमध्ये लावणार आहे कांदे आणि टोमॅटो। आणि त्याच्याच मध्ये आपण थोडेसे इथे काजूची बी ॲड करणार आहे। म्हणजे जास्त आपल्याला नाही, एक अगदी 4-5 काजू किंवा 2-4 काजू घातले ना तरी इनफ होतात। त्याने आपली जे ग्रेव्ही आहे तिची जी थिकनेस आहे ती अगदी मस्त अशी होते आणि फाईन अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी कढईमध्ये एक 3-4 चमचे तेल गरम करायचे आहे आणि जे आपण पनीरचे पीसेस केलेले आहे ते आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। इथे जास्त फ्राय करायची गरज नाही, पनीरला हलकासा कलर म्हणजे थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे। पटकन असं फ्राय होतो, अगदी 1-2 मिनटंच लागतात पनीर फ्राय करायला, जास्त वेळ नाही लागत आहे। पण पनीर जेव्हा आपण उलटपुलट करतो ना तेव्हा हलक्याशा हातानेच करायचं, नाही तर त्याचा लगेच कुस्कर होतो। हे बघा, तुम्ही बघू शकता जास्त इथे मी फ्राय नाही केलेले आहे। अशाच पद्धतीने सगळे आपल्याला पनीरचे पीसेस फ्राय करून घ्यायचे आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता सगळे मी इथे पनीरचे पीस फ्राय करून घेतलेले आहे। दुसऱ्यांदा मी इथे पनीर जे आहे ते पण घालून फ्राय करून घेतले आणि त्याच कढईमध्ये तुम्ही हवा असेल तर दुसरी कढई पण यूज करू शकता। पण मी त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे, 1 चमचा जिरं, 2 लवंग, 2 काळी मिरी आणि 2 तेजपत्ता 2 घालायचे आहे। हे व्यवस्थित तेलात परतून झालं ना की मग नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण कांदा आणि ह्याची जी पेस्ट केलेली आहे टोमॅटोची ती घालून घ्यायची आहे। हे बघा, पेस्ट व्यवस्थित अशी घालून तेलामध्ये आपल्याला कंटिन्यू हे वाटण म्हणजे जे आपण वाटण रेडी केलेलं आहे ते घालून आपल्याला वाटण हे तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे। ह्याला थोडंसं जास्त वेळ लागतो भाजायला, म्हणजे एक 7-8 मिनटामध्ये हे भाजून रेडी होतं। हे होईपर्यंत आपण इथे दहीचा जे मसाला आपण रेडी करणार आहे ना तो घ्यायचा आहे, कारण वाटण भाजायला हे थोडंसं वेळ लागतो, कारण आपण अगोदर वाटण भाजलेलं कच्चे आहे टोमॅटो आणि कांदे, त्याचा वास निघून जाणं म्हणजे कच्चेपणा निघण्यासाठी आपण हे वाटण जास्त वेळ भाजायचं। तोपर्यंत आपल्याला इथे मसाले पण रेडी करायचे। अर्धी वाटी दही मी फेटून घेतलेलं आहे, 1 चमचा धने पावडर घातलेले, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद घातलेली आहे आणि 2 चमचे इथे लाल तिखट मसाला घातलेला आहे। इथे दही वापरले आणि टोमॅटो पण वापरले, थोडंसं आंबटपणा जाण्यासाठी मी थोडंसं लाल तिखट जास्त टाकलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित फिरवून आपल्याला पेस्ट रेडी करून घ्यायची आहे आणि फाईन अशी पेस्ट करायची आहे। हे तुम्ही बघू शकता आपल्या इथे कांदा टोमॅटोचं जे वाटण आहे ते पण व्यवस्थित असं भाजले गेलेलं आहे आणि हे थोडंसं मी अजून भाजणार आहे, म्हणजे कसं पूर्ण असं तेल सुटलेलं पाहिजे, कच्चेपणाचा जे वास येतो तो निघून जायला पाहिजे। हे बघा, व्यवस्थित असं कंटिन्यू आपल्याला फिरवत हे वाटण एक 7-8 मिनटं भाजून घ्यायचं आहे। आणि हे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, जास्त फास्ट गॅस नाही ठेवायचं आहे। हे बघा, कंटिन्यू फिरवून घेतलं ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा पेस्ट टाकायची आहे, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट बनवून टाकायची 1 चमचा। व्यवस्थित असं हे पण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। वाटण अगदी थोडंसं वेळ आपण अजून परतून घ्यायचं 1-2 मिनटासाठी। आणि त्यानंतर आपण जे मसाले दहीमध्ये पेस्ट बनवून घेतलेली आहे ना ती पेस्ट आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित असे एकजीव झालेले पाहिजे। वाटण आणि जे आपण मसाले ॲड केले आहे ते कंटिन्यू हे फिरवून झाल्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये इथे मी 1 वाटी फ्रेश मटर घेतलेले आहे ते घालायचे आहे। बघा, तुम्ही बघू शकता वाटणला मस्त असं म्हणजे पूर्ण ड्राय झालेलं आहे, त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते पूर्ण ड्राय झालेलं आहे। अगदी थोडंसं पाणी आपल्याला जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लावून घेतलेला कांदा टोमॅटो त्याच भांड्यामध्ये आपल्याला इथे थोडंसं पाणी घालायचे, जेवढं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे ना थिकनेस तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं आहे। आणि इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि ह्याला थोडीशी एक उकळी आली ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये मटार घालायचे आहे। त्याच्या अगोदर आपल्याला थोडीशी क्रश करून
कस्तुरी मेथी घालायची आहे। हे बघा, तो कस्तुरी मेथीचा जे मटर पनीरला फ्लेवर येतो ना, वाव, खूप छान असा फ्लेवर येतो कस्तुरी मेथीचा। खूप मस्त अशी मटर पनीर झालेलं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही पण एक उकळी आली ना की आत्ता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण मटार घेतलेले आहेत ते घालायचे आहे। मटार इथे मी जे फ्रेश मटार आपले आहेत तेच घातलेले आहे 1 वाटी। हे घालून आपल्याला पुन्हा एकदा हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्याला हलकाशी एक उकळी आली ना की आपल्याला हे उकळी आली की झाकण लावून थोडंसं शिजवून घ्यायचं 1-2 मिनिटासाठी। हे बघा, तुम्ही बघू शकता एक ह्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण पनीर फ्राय करून घेतलेले आहे ना ते घालायचे आहे। हे बघा, पनीरचा कलर जास्त चेंज नाही झाला, हलकंसं कलर चेंज झालेला आहे। हे व्यवस्थित पनीर घालून हलक्या हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चव येण्यासाठी थोडंसं म्हणजे मटर पनीर मसाला घालायचा आहे। इथे मी 1 चमचा मटर पनीर मसाला घातलेला आहे। 1 चिमूटभर आपल्याला इथे साखर टाकायची आहे। साखर घातली ना की टेस्ट अगदी मस्त अशी लागते मटर पनीरची। वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। पुन्हा एकदा हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, व्यवस्थित असं एकजीव झालं ना की आपल्याला ह्याला झाकण लावून हे भाजी जी आपली मटर पनीरची आहे ना ती शिजवून घ्यायची। मी अगदी हे 10-12 मिनिटासाठी झाकण लावून शिजवून घेतलेलं आणि मस्त आपला मटर पनीरचा बेत जे होता तो छान असा झालेला। आणि इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हे बघा, तुम्ही बघू शकता वरती तेल बघा किती मस्त असं सुटलेलं आहे आणि त्यामध्ये मी फ्रेश जे आपले दुधावरची साई असते म्हणजे मलाई असते ती चांगली अशी फेटून घेतलेली आहे आणि ती 1-2 चमचे ती घालून घेतलेली आहे। वरून थोडीशी अजून कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता मटर पनीरचा टेक्स्चर किती छान आलेला आहे, मस्त असा कलर आलेला आहे आणि खायला तर खूपच मस्त लागते ही। तर आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की घरी ही रेसिपी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। हे बघा, किती छान असं मटर पनीरचा बेत झालेला, खायला खूपच मस्त लागत होती। आणि ही मटर पनीरची भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, नानसोबत किंवा रोटीसोबत देखील खाऊ शकता। खूप छान अशी झालेली ही मटर पनीरची भाजी। तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर किती छान आलेलं आहे। आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू अँड बाय बाय।